नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं पण तूप जास्त दिवस राहिलं की त्याचा खराब वास येतो. खूप तूप दाणेदार होत नाही, बेरी खूप जास्त निघते, ताक कडवट लागते, लोणी कडवताना खूप जास्त भांड्यांचा पसारा होतो आणि वेळही खूप जातो. मग आपल्याला तूप करण्याचा कंटाळा येतो. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहेत. असं दाणेदार मस्त तूप कसं करायचं, कमीत कमी भांडे भरवता आणि वेळही एकदम 4 ते 5 मिनिटातच आपलं लोणी काढून होतं. चला बघूया. तर इथे मी 10 ते 12 दिवसांची साय घेतलेली आहे. आपल्याला अशी 10, 12, 15 दिवसच साय ठेवावं लागते. शहरामध्ये दूध एवढं व्यवस्थित मिळत नाही आणि कमी प्रमाणात घेतो आपण 1 लिटर, तर त्यामध्ये साय पण कमीच निघते. म्हणून आपल्याला जास्त दिवस साठवावं लागते. आणि आपण काय करतो, साठवताना रोजची साय फक्त वरून टाकत राहतो आणि मिक्स करत नाही. त्यामुळं आपलं ताक कडवट होतं. त्यासाठी काय करायचं, पहिल्या दिवशी साय टाकली की तिला विरजण लावायचं आणि रोज जेव्हा वरतून साय टाकतो तेव्हा मिक्स करून द्यायचं चमच्याने. म्हणजे आपलं ताक करताना कडवट होणार नाही, सगळ्या आपल्या साईला विरजण लागल्या जाईल. आपण तशीच वरतून टाकली तर ती विरजल्या जात नाही आणि साय वरची वर तशीच राहते आणि ती थोडीशी खराब होते. म्हणून आपलं ताक कडवट लागतं. मग ताक कडवट लागू नये म्हणून रोजच्या रोज साय पहिल्या साईसोबत मिक्स करून द्यायची, म्हणजे ते विरजल्या जाते. तर चला, इथे मी 10-12 दिवसांचं साईचं हे दही घेतलं आहे. आता हे सगळं एका भांड्यामध्ये काढून घेऊ. आपण फक्त एवढं पातेलंच भरवणार आहोत, अजिबात भांड्यांचा पसारा नाही होणार. एक रवी आणि पातेलं आणि हा सिलिकॉनचा जो पॅच्युला आहे ना, याने खूप जास्त छान निघतं आपलं भांडं, अजिबात खराब राहत नाही याला. मिक्सरचं भांडंसुद्धा मसाला यात नाही, याने जर काढला ना अजिबात मसाला त्यात शिल्लक राहत नाही. खूप उपयोगी आहे हे. तर इथे आपलं सगळी साय काढून झालेली आहे. तर एका भांड्यामध्ये घेतली, याला थोडीशी मिक्स करून घेऊ आपण. आणि मी व्हिडिओ अजिबात मध्ये कट केलेला नाही आहे, जसाची तसा तुम्हाला लोणी जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत दाखवलेला आहे. फक्त 3 ते 4च मिनिट लागले मला हे लोणी काढण्यासाठी. अगोदर असं मिक्स करून घेतलं स्पॅच्युलाने. आता आपण स्पॅच्युला बाजूला ठेवू आणि रवी घेऊ. याने सगळ्या कडा अशा मोकळ्या करू आणि रवीने याला हलवून घ्यायचे आपल्याला. आता इथे मी प्लॅस्टिकची रवी घेते. हिने खूप पटकन हललं जातं. तुमच्याकडे जी रवी असेल तिने तुम्ही हलवून घ्या आणि फक्त असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये अगोदर अजिबात पाणी टाकायचं नाही, फक्त साईचं जे दही आहे ते असं हलवून घ्यायचं, घोटल्यासारखं करून घ्यायचं. असं घोटून याला 2 मिनिट झाले असतील फक्त, तर लगेच लोणीवरती यायला लागतं. बघू शकता इथे. अजिबात व्हिडिओ कट केलेला नाही आहे मी. साय टाकल्यापासून जसाची तसा व्हिडिओ दाखवते. 2 ते 3 मिनटं खूप होतात त्याला. बघू शकता इथे आपलं पूर्ण लोणी तयार झालेलं आहे साईचं. अजिबात भांडे भरत नाहीत किंवा वेळही जात नाही. या पद्धतीने तुम्ही पण एक वेळेस करून बघा. बघू शकता सगळं लोणी आपलं तयार झालेलं आहे. पण आणखी थोडा वेळ मी याला फेटून घेते किंवा असं घोटून घेते. याला आता अजिबात गरज नाही घोटवण्याची, पूर्ण झालेलं आहे. फक्त 2 मिनिट झालेले आहेत, मी याला घोटवते. सगळं लोणी आपलं बाहेर आलेलं आहे. बघू शकता पूर्ण लोणी तयार आहे इथे. मिक्सरमध्ये करताना आपल्याला हे 4-5 बॅचमध्ये करावं लागलं असतं, तेवढा वेळ गेला असता. आता इथे मी पाणी घेतलं आहे, एकदम थंड पाणी आहे, थोडासा बर्फ पण आहे त्याच्यामध्ये. बघू शकता असं एकदम थंडच पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये, किंवा बर्फाचे खडे टाकले तरी चालेल. बघू शकता पाणी टाकलं की लगेच आपलं लोणीवरती तरंगलं आहे पूर्ण. अगोदर अजिबात पाणी टाकायचं नाही मात्र घोटून घेताना. बघू शकता इथे आपलं लोणी तयार झालं आहे.
एकदम छान असं घट्ट लोणी झालं आहे आपलं. आणि ते पण फक्त 2-3 मिनिटामध्येच तयार झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवण्यासाठी जास्त वेळ हलवते, पण एवढ्या वेळाची सुद्धा गरज नाही त्याला. अगोदर 2 मिनिट घोटून घेतलं आणि पाणी टाकल्यावर लगेच लोणी काढून घेतलं तरी चालेल. एक वेळेस हलवून घ्यायचं फक्त, म्हणजे त्यातलं ताक सगळं निघून जाईल खाली. आणि जेवढं शक्य आहे तेवढं लोणी मी पॅच्युलाने काढून घेणार आहे. याने कमीत कमी ताक येतं मग लोण्यात. आणि शेवटी हाताने काढून घेईल कमी राहिल्यावर. आणि ही रवी पण याने साफ करून घेऊ. रवीचं सगळं लोणी काढून घेऊ. जेवढं शक्य आहे तेवढं लोणी काढून घ्यायचं. आणि नंतर मग ही आपण जेव्हा तूप कडवतो तेव्हा त्यामध्ये एक वेळेस रवी फिरवून घ्यायची, म्हणजे हिचं राहिलेलं सगळं लोणी त्यात निघून जातं गरम लोण्यामध्ये. आणि सगळं आपलं आता लोणी काढून घेऊ. एकदम मस्त असं घट्ट लोणी झालेलं आहे. थंड पाण्यामुळे एकदम मस्त कडक झालं आहे ते. थोड्या वेळात होईल ते लूज, आपण 2-3 वेळा पाणी बदलणार आहोत त्यामुळे. जर तुम्ही पाणी बदलताना पण एकदम थंडच पाणी टाकलं तरी असंच कडक राहतं लोणी. बघू शकता एकदम मस्त असे गोळा तयार होतो आपल्या लोण्याचा. आता यातलं सगळं लोणी काढून घेऊ. सगळं लोणी निघालं आपल्या ताकामधलं. आणि असं एकदा स्पॅच्युला फिरवून घ्यायचा. खाली पण तळाला काही लोणी असतं ते पण याने निघतं. आणि कडेचं पण एकदम स्वच्छ होतं भांडं. त्यामुळे मला हा स्पॅच्युला खूप उपयोगी वाटतो लोणी काढताना, किंवा मिक्सरच्या भांड्यातून मसाला काढताना पण याचा उपयोग होतो. आता इथे आपलं सगळं लोणी काढून झालं आहे. आता याला असं दाबून दाबून यातलं ताक काढून घेऊ आपण. जेवढं शक्य आहे तेवढं, जेवढं शक्य होईल तेवढं ताक असं दाबून दाबून काढून घ्यायचं अगोदर. असं लोणी कडेला केलं आणि दाबून घेतलं की त्यातून ताक निघतं. 2-3 वेळा आपण असं ताक काढून घ्यायचं. आणि आता याच्यामध्ये थंड पाणी टाकायचं. या लोण्यामध्ये थंड पाणी टाकून याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला. असं धुवून घेतल्याने तुमचं तूप वर्षभर जरी राहिलं तरी त्याचा वास येत नाही खराब, आणि बेरी पण कमीत कमी निघते. जेवढं तुम्ही पाणी स्वच्छ होईपर्यंत लोणी धुवाल तेवढं तुमचं लोणी स्वच्छ होतं आणि बेरी कमी निघते. आणि वर्षभर जरी राहिलं तरी याचा वास येत नाही तुपाचा अजिबात. पहिल्या वेळेचं ताक मी याच्यामध्येच ओतून घेणार आहे, ह्या ताकामध्ये पहिल्या वेळी धुतलेलं पाणी, आणि नंतरचं टाकून देणार आहे. 3-4 वेळेस जोपर्यंत तुमचं पाणी पांढरं निघतंय तोपर्यंत याला स्वच्छ धुवून घ्यायचं. असं पाणी बदलून बदलून जोपर्यंत पांढरं पाणी येतंय तोपर्यंत धुवायचं, म्हणजे अजिबात आपलं तूप खराब होत नाही किंवा वास येत नाही त्याला किती दिवस राहिलं तरी. जेवढं ताकाचं प्रमाण जास्त राहिलं लोण्यामध्ये तेवढी बेरी पण जास्त निघते आपली, म्हणून असं धुतल्यावर बेरी पण कमी होते, कमीत कमी बेरी निघते. आता हे पाणी आपण टाकून देऊ. असंच मी अजून 2 पाण्याने याला स्वच्छ धुवून घेतलं. पांढरं पाणी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत धुत राहायचं. 2-3-4 वेळा तुम्हाला जेवढ्या वेळा वाटेल तेवढ्या वेळा धुवून काढा. आता माझी ही 4थी वेळ आहे. बघू शकता आता पाणी थोडंसं कमी पांढरं झालं आहे. स्वच्छ पाणी होत चाललं आता मी हे पाणी काढून टाकते. आता इथे आपलं लोणी धुवून तयार आहे. आता याला कढवून घ्यायचं आहे आपल्याला. तिथे गॅसवर ठेवलं आहे मी कढवण्यासाठी.
आणि लोणी काढण्यासाठी मोठं भांडं घ्यायचं थोडं, म्हणजे धुताना आपल्याला सोपं जातं. आणि ज्याच्यामध्ये कडवायचे तेच भांडं घ्यायचं, म्हणजे जास्त भांडे पण भरले जात नाहीत. आता याला वितळून घेऊ. थोडंसं भांडं मोठं असलं म्हणजे खूप जास्त लक्ष द्यावं लागत नाही याला. भांडं छोटं असेल तर उतू जातं हे कडताना, नाही तर मग जवळ थांबून हलवत राहायचं एकसारखं. बघू शकता इथे वितळलं आहे आपलं सगळं लोणी. आता ही रवी आपण याच्यामध्ये अशी फिरवून घेऊ. सगळं लोणी वितळून झालं, गरम झालं थोडंसं की मग लोण्यामध्ये फिरवून घ्यायची रवी, म्हणजे तिचं सगळं लोणी निघून जातं. अशी थोडा वेळ याच्यातच ठेवायची. आता आपली रवी एकदम स्वच्छ झालेली आहे, तिला अजिबात लोणी राहिलेलं नाही आहे. इथे आपलं तूप कडतंय. आता गॅस कमी केला, वरती आलं होतं बघू शकता, असं उतू जातं याला एकसारखं जर हलवलं नाही तर. इथे भरपूर असा फेस आला होता आपल्या लोण्यावर वरती, तो आता इथे कमी झाला आहे. आता याला आणखी 5-7 मिनिट कडू देऊ. 5-7 मिनिटानंतर बघू शकता आपलं आता तूप दिसायला लागलं याच्यामध्ये, पण आणखी थोडी बेरी वरती आहे. अजून थोडा वेळ याला कडवून घेऊ. वरची सगळी बेरी खाली बसेपर्यंत याला कडवून घ्यायचे आणि थोडासा बेरीचा कलर बदलेपर्यंत. तुमचं भांडं जर खूप जाड असेल कडवण्याचं तर लवकर गॅस बंद करा. भांडं बराच वेळ आणि तूप पण गरम राहतं, त्यामुळे खूप जास्त डार्क होऊ शकतं आपलं तूप. म्हणून भांडं जर जाड असेल तर लवकर गॅस बंद करायचा थोडासा. इथे बघू शकता आपलं तूप आता वेगळं झालं आहे लोण्यातून, पण अजून बेरी पांढरी आहे खूप. थोडा वेळ याला आणखी कडू देऊ. आणि हे गाईच्या साईचं तूप आहे त्यामुळे एवढं पिवळं झालेलं आहे. म्हशीचं असेल तर पांढरं होतं एकदम. आता इथे बघू शकता आणखी आपलं वरची बेरी खाली बसली आहे. आता थोड्याच वेळात आपलं तूप काढलं जाईल. तूप कढवताना पण एकदम प्रमाणातच कढवायचं. खूप कमी कढवलं तर थोडंसं आंबट लागतं आणि खूप जास्त झालं तर जळकट लागतं, म्हणून प्रमाणातच कढवायचं. तर इथे मी 10-12 तुळशीचे पानं घेतलेत. तुमच्याकडे जर नागिनीचं किंवा खाण्याचं पान असेल तर ते पण टाकू शकता. मी तुळशीचे पानं टाकते. याने आपल्या तुपाला छान वास येतो आणि कितीही दिवस राहिलं तरी छानच राहतं, खराब वास येत नाही. आता इथे आपलं तूप जवळजवळ तयार झालेलं आहे. आता आपण तयार झालेलं तूप गाळून घेऊ बरणीमध्ये. तूप शक्यतो काचेच्या भांड्यामध्येच ठेवायचं किंवा स्टीलमध्ये ठेवा नसेल काचेचं, पण प्लॅस्टिकमध्ये अजिबात ठेवायचं नाही, त्याने थोडं जास्त दिवस राहिलं तर खराब वास लागतो तुपाला. असं तूप मस्त आपलं आता गाळून घेऊ. बघू शकता एकदम असं पिवळं झालेलं आहे आपलं तूप. तर या पद्धतीने तुम्ही पण तूप करून बघा. अजिबात भांडे भरत नाहीत किंवा खूप जास्त वेळ पण जात नाही. ताक पण आपलं कडवट होत नाही. आणि शक्यतो जर तुमची साय जास्त असेल तर जास्त दिवस ठेवायचं नाही, लवकरात लवकर करायचं ताक. आणि साय टाकताना रोज मिक्स करायची, म्हणजे ताक कडवट होत नाही. मिक्स जर केली नाही तर ती वरती तशीच राहते आणि खराब होते थोडीशी, मग त्याचा कडवट वास येतो किंवा कडवट ताक लागतं. अगदी झटपट होणारं, 5 मिनिटात लोणीवरती येणारं असं हे तूप तुम्ही पण या पद्धतीने करून बघा एक वेळेस. खूप जास्त भांडे भरत नाहीत किंवा खूप वेळ जात नाही. ताक पण मस्त होतं चवीला, रवीने हलवलेलं असतं म्हणून. मिक्सरमधल्या ताकाची चव वेगळीच लागते.
तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून तुम्हाला मिळाली असतील. या पद्धतीने करून बघा एक वेळेस ताक, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कितीही दिवस ठेवलं तरी वास त्याचा खराब येणार नाही. आता इथे आपली बरणी भरली आहे, पण तूप शिल्लक राहिलं आहे थोडंसं. आणि बेरी पण दाखवते मी तुम्हाला. बघू शकता एवढ्या तुपाला फक्त एवढीशीच बेरी निघाली आहे आणि याच्यामध्ये अजून तूप शिल्लक आहे. खूप कमीत कमी बेरी निघते अशा पद्धतीने ताक धुवून घेतलं तर. असं हे ताक वर्षभर टिकण्यासाठी आता तयार आहे. वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त दिवस तुम्ही ठेवा, असंच्या असं राहतं. याचा अजिबात वास कमी होत नाही किंवा चवही बदलत नाही. तर मग या पद्धतीने ताक करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.